तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी मतदान सुरू आहे। स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निवडणुकीमध्ये सहभाग घेतल्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागलंय। अजित पवारांच्या विरोधात भाजपच्या चंद्रराव तावरे आणि रंजन कुमार तावरे यांनी सहकार बचाव पॅनल उभं केलंय, तर शरद पवारांच्या पक्षाकडून बळीराजा सहकार बचाव पॅनलच्या माध्यमातून 20 उमेदवार उभे करण्यात आले। 21 जागांसाठी 90 उमेदवार रिंगणात आहेत। माळेगाव कार्यक्षेत्रातील 37 गावांमधील 19,700 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत। निळकंठेश्वर सहकार बचाव, बळीराजा आणि कष्टकरी शेतकरी पॅनलमध्ये चौरंगी लढत होते। सर्वांकडून विजयाचा दावा केला जातोय, त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्या सोबत आहेत। जितेंद्र, आज महत्त्वाची ही निवडणुकीसाठी मतदान जे काही आज पार पडते त्या संदर्भात काय माहिती द्याल? स्वतः आपण बघितलं की संपूर्ण राज्याचे या निवडणुकीकडे लक्ष लागले, कारण का स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केलेली आहे। स्वतः त्यांनी उमेदवारी दाखल केलेली आहे। ब वर्ग गटामधून त्यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की बरोबर 7 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि संपूर्ण कार्यक्षेत्रामध्ये म्हणजे जे 37 गावं आणि 67 मतदान केंद्र आहेत, या मतदान केंद्रावर जाऊन स्वतः अजित पवार कार्यकर्ते म्हणजे बूथ प्रमुख आहेत यांच्याशी या मतदानाचा आढावा घेणार आहेत। साधारणतः आपण बघितलं की या माळेगावच्या कार्यक्षेत्रामध्ये 9,500 मतदार आहेत आणि ब वर्ग गटासाठी 102 मतदान त्या ठिकाणी आपला मताचा अधिकार बजावणार आहेत। आपण बघितलं की अजित पवारांनी निळकंठेश्वर पॅनल उभा केल्यानंतर दुसऱ्या बाजूनी जे भाजपाचे रंजन कुमार तावरे आहेत आणि चंद्रराव तावरे आहेत यांनी सहकार बचाव पॅनल उभे केले होते। तर तिसऱ्या बाजूला जी पहिली चर्चा झाली होती अजित पवार गटाबरोबर शरद पवार गटाचे शिष्टमंडळाची, परंतु अजित पवार गटाने शरद पवार यांच्या गटाला एकही जागा न दिल्याने हे शरद पवार गटाचे शिष्टमंडळ नाराज झाल्यानंतर त्यांनी या अजितदादांच्या जे पॅनल होतं निळकंठेश यांच्या विरोधात 20 उमेदवार उभे केलेले आहेत। तर तिसऱ्या बाजूला आपण बघितलं की अजून एक कष्टकरी शेतकऱ्यांनी देखील एक पॅनल उभा केलेला आहे। एकंदरीत आपण बघितलं की अजितदादांना आपण विचारलं थोड्या वेळापूर्वी की आपण उपमुख्यमंत्री असताना माळेगावच्या चेअरमन पदासाठी का त्या ठिकाणी विषय निवडला, तर त्यांनी असं देखील सांगितलं की माळेगाव हा कार्यक्षेत्र संपूर्ण बारामती तालुक्यामध्ये मोडतो आणि या माळेगावचे सभासद साधारणतः संपूर्ण जर त्याची कुटुंबाची संख्या धरली तर 1.25 लाखाच्या आसपास आहे आणि जर माळेगाव कारखान्यावर नुसते माळेगाव कारखाना न राहता या माळेगाव कारखान्याचे शिवनगर विद्याप्रसारक मंडळ देखील आहे। त्याच्यामध्ये बारामती तालुक्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातील मुलं इंजिनिअरिंग कॉलेजसाठी शिक्षण घेतात आणि ही सर्व जबाबदारी असताना माळेगाव कारखाना चालला पाहिजेत याकरिता आणि त्या सभासदांना उच्चांकी भाव दिला पाहिजेत, म्हणून आपण या कारखान्यामध्ये चेअरमन पदासाठी आले असल्याचे अजितदादांनी सांगितले। जितेंद्र, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। या मतदान प्रक्रियेकडे आपले लक्ष असेलच।